आणि नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल खरोंडावाडी त्यांना फाईट करेल गुडवनवाडी. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. गुडवनवाडी संघाचा कर्णधार आणि खरोंडावाडी संघाचा कॅप्टन मिड इनिंग मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. सलामीची जोडी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला योगेश आहे, नॉन स्ट्राईकला कैलास. 4 षटकाची मॅच आहे. पिवनचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आहे. नागेवाडी सी संघाचा स्वतः कॅप्टन संघनायक राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं पहिला बॉल योगेशसाठी. यावेळेस फटका पसलाय. जेलची संधी. पहिल्याच बॉलवरती पहिला झटका. योगेश बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवरती पहिलाच धक्का बसतोय. 0 वरती योगेश. 0 वरती बाद झालाय. न्यू बॅटर बालचंद्र या टीमचा सर्वात घातकी फलंदाज. इनिंग 3 नंबर वरती. राहुलनं मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली इथून. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर राहुल. ऑन स्ट्राईकला बालचंद्र. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोर. फटका चांगला डीप लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथून घेतली जाईल. एकच धाव. एका धावेने इथून डामसेवाडी संघाचं खातं ओपन होत आहे. बालचंद्रच्या बॅटमधून पहिली सिंगल आले. आता ऑन स्ट्राईकला कैलास. कैलाससाठी पुढील बॉल. तिसरा बॉल. फुलटॉस बॉल आणि खराब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता. इथून आलाय डॉट बॉल. धावफलक स्थिर. एक गडी बाद. अवघी एक धाव धावफलकावरती. तीन बॉल झाले धावफलकावरती. अवघी एक धाव. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी खराब पाहायला मिळाला. इथून ऑन स्ट्राईकला कैलास. पुन्हा जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. घडलंय काय. दुसरा धक्का. कैलासी 0 वरती बाद. चार बॉल फेकलेत राहुलनं. काय जबरदस्त गोलंदाजी. कडक उन्हामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. इनिंग 4 नंबर वरती जयरामला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 72 परिधान केलेला खेळाडू आपण पाहू शकाल. जयराम स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. जर विचार केला तर नागेवाडी सी संघानं काय जबरदस्त गोलंदाजी राहुलची पाहायला मिळते. कर्णधार स्वतः पिवनचं षटक हाताळतोय आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. धावफलकावरती अवघी एक धाव आणि 2 गडी बाद झालेत. 2 बॉलचा खेळ इथून बाकी. ऑन स्ट्राईकला न्यू बॅटर जयराम. एक यंगस्टार खेळाडू ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं कमबॅक राहिलंय नागेवाडी संघाचं. शेवटचे 2 बॉल आहे. पॉवर प्लेचा वापर भरपूर चांगला केलाय गोलंदाज राहुलनं. 5वा बॉल. पुन्हा टॅप केलाय समोर. कव्हर मध्ये हलक्या हाताने टॅप केलंय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव बनले. दुसरीचा प्रयत्न. चेंडू. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल शिल्लक आहे धावफलकावरती. अवघ्या 4 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल. ऑन स्ट्राईकला बालचंद्र. काय जबरदस्त कमबॅक राहिलंय गोलंदाज राहुलचं. कारण पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. ऑन स्ट्राईकला बालचंद्र. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोर मिड ऑन मध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला. अवघी एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि डामसेवाडी संघाची टोटल 5 धावा. अवघ्या 2 गडी बाद.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा बनल्यात. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. यावेळेस काशिन कोण प्रशांत आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल यॉर्कर होता. अजून एक आलाय डॉट बॉल. खराब सुरुवात पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो थोडासा खराब पाहायला मिळतोय. 5 धावा आहेत. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. प्रशांत ऑन स्ट्राईकला बालचंद्र. यावेळेस स्लॉट मध्ये जरूर होता. समोर खेळलाय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आपण पाहू शकाल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2च्या मदतीने टोटल फ्लाय झाले 7 या अंकावरती. भरपूर चांगलं कमबॅक राहिलं. इथून खेळपट्टीवर बालचंद्रला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण संघ सध्या अडचणीत आहे. 7 धावा फक्त धावफलकावरती. प्रशांतचा पुढील बॉल बालचंद्रसाठी. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अवघी एकच धाव. एका धावेने टोटल फ्लाय झाले 8 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकातील पाहायला मिळालाय. प्रशांतचा पहिला बॉल डॉट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती आले सिंगल. स्ट्राईक रोटेट झाले. धावफलकावरती 8 धावा. ऑन स्ट्राईकला आता एक यंगस्टर खेळाडू जयराम. यावेळेस शॉर्ट बॉल हलक्या हाताने टॅप केलंय. गली पॉइंटला खराब फिल्डिंग. इथून एकच धाव. एका धावेने टोटल धावफलकावरती 9. नऊ धावा झाल्यात. इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज ऑन स्ट्राईकला प्रशांत तयार आहे. यावेळी फुलर लेनचा बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनला दर्शक. संघर्षाचा षटकार आलाय बालचंद्रच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने डामसेवाडी संघाची टोटल आता धावफलकावरती 15 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवर. अंतिम बॉल फेकण्यासाठी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. शेवटचा बॉल 15 बनल्यात. यावेळेस वाईड बॉल. अतिरिक्त धावेने टोटल फ्लाय होते 16 या अंकावरती. जोपर्यंत खेळपट्टीवर बालचंद्र खेळाडू असेल तोपर्यंत धावा नक्कीच पाहायला मिळतील कारण क्षमता भरपूर आहे त्याच्याकडे. 16 धावा आहेत इथून. यावेळी शॉर्ट बॉल समोर लॉब केलाय. लॉंग ऑफ मध्ये झेलची संधी आणि इथून झेल ड्रॉप. जीवदान मिळालंय बालचंद्रला. येणारा वेळ आणि काळ सांगून देईल नागेवाडी सी संघाला. एकच धाव आले. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आलाय. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती अवघ्या 17 धावा. दोन षटकाचा खेळ संपला आणि 8.50च्या सरासरीने 17 धावा. ऑन स्ट्राईकला बालचंद्र असेल. नॉन स्ट्राईकला जयराम असेल. गोलंदाजी मार्कवर नागेवाडी संघाकडून किशोर येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. ऑन स्ट्राईकला बालचंद्र. नॉन स्ट्राईकला जयराम. 12 बॉलचा खेळ बाकी आहे पहिला डाव मध्ये. 12 बॉल मध्ये आल्या 17. उर्वरित 12 बॉल शिल्लक. पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटचा मारा. पहिला बॉल असेल स्ट्राईक एंडला बालचंद्र. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला. डीप पॉइंटच्या डोक्यावरून जेलची जरूर संधी परंतु तिथे चांगली फिल्डिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2च्या मदतीने टोटल फ्लाय होते. आता टोटल धावसंख्या 2 गडी बाद 19. 19 धावा बनल्या. तिथून 11 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला बालचंद्र. फुलटॉस बॉल. पुन्हा हेलिकॉप्टर. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आणि इथे घडतंय काय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. याही बॉलवरती 2 धावा. 2च्या मदतीने टोटल फ्लाय झाले. धावफलकावरती आता 21 धावा.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय जेलची संधी आणि तिथे लॉंग ऑफ मध्ये साधा सोपा झेल. फलंदाज बालचंद्र बाद होतोय. तिसरा धक्का. न्यू फलंदाज डावखुरा शैलीचा पाहायला मिळेल रवींद्र. धावफलकावरती 21 धावा. तिसरा झटका बसतो इथून. डामसेवाडी संघाला कमबॅक भरपूर चांगले केलंय. नागेवाडी संघ टॉस हारल्यानंतर फिल्डिंग करत असताना 21 धावा आहेत इथून. तिसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी. तीन बॉलचा खेळ बाकी असेल. धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा. सायकेनला लेफ्ट हँडर फलंदाज रवींद्र. 35-40 धावा करणं गरजेचं असेल कारण नागेवाडी संघाकडे सुद्धा बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे. मॅच भरपूर चांगली आहे. कशेळी विभागातील 2 संघ एकमेकांसमोर खेळत असताना पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल प्रमुख पंच मॅन फ्रॉम खोंडेवाडी अनिल पादीर सर. यावेळेस शॉर्ट बॉल हुक केलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग आणि इथून आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टोटल प्लाय झाले 23 अंकावरती. दोन बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजानं कमबॅक भरपूर चांगले केलंय. बालचंद्रला या षटकामध्ये बाद करण्यात यश आलंय गोलंदाजाला. 2 बॉलचा खेळ बाकी. धावफलकावरती 23 स्ट्रायकेनला क्रिकेटमधील सर्वात घातकी फलंदाज डावखुरा शैलीचा पाहायला मिळतोय रवींद्र. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राऊंड द विकेटनं पुढील बॉल ऑन स्ट्राईकला रवींद्र. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा बॉल. इथून आपण पाहू शकाल लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टोटल प्लाय झाले 24 अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 4 षटकाची मॅच आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल सायकेनला जयराम. यावेळेस फ्लिक केलाय समोर. बराच काळ हवेत आहे. जेलची संधी. इथून जेल ड्रॉप झाले आणि इथून आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि धावफलकावरती 26 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नागेवाडी संघाकडून आपण पाहतोय विशालला. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे 6 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकेनला डावखुरा शैलीचा रवींद्र आहे. 26 बनल्यात. इथून कमबॅक भरपूर चांगले राहिले. फक्त 26 बनवल्यात. 6 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर विशाल पंचांच्या उजव्या बाजूने पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज तयार आहे. पहिला बॉल स्ट्रायकेनला रवींद्र. फुलटॉस बॉल आणि इथे घडलंय काय. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. 4था गडी बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय कमळाकर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 बनल्यात. शेवटचे 5 बॉल शिल्लक. सव्वीस बनल्यात. 5 बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज आपण पाहतोय कमळाकर. एक अनुभवी खेळाडू आहे. पुढील बॉल फुलटॉस बॉल. वा भाई कमालीचा स्ट्रोक. फाईन लेगच्या डोक्यावरून 4 धाब्यासाठी चौकार.
चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 30 धावा आहेत. शेवटचे 4 बॉल कमळाकरने पहिल्याच बॉलवरती फुलटॉस होता त्याला फाईन लेगच्या वरून उडवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबेसाठी. 4 बॉल शिल्लक आहेत. जर 4 बॉलवरती 10 धावा आल्या ना तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहायला मिळतील. शेवटचे 4 बॉल गोलंदाज तयार आहे. पुन्हा तिसरा बॉल. पुन्हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमळाकर ऑन फायर. आलाय षटकार. 6 धावा. छत्तीस धावा बनल्यात. कमळाकर आतापर्यंत 2 बॉल्स फेस केलेत आणि 10 वरती बॅटिंग करतोय. 500चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. काय जबरदस्त पटके खेळतोय. आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलाय की काय, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे पटके आलेत आणि आता शेवटचे 3 बॉल शिल्लक धावफलकावरती 36 धावा. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. कमळाकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवताना पाहायला मिळतंय. पुन्हा त्या दिशेला. वा भाई, कमालीचा फटका. चेंडूला सरळ फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल फ्लाय झाले 42 अंकावरती. संघ पूर्णपणे अडचणीत होता आणि अडचणीतून बाहेर काढतोय हा फलंदाज. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे डगआउट मधून या फलंदाजासाठी. 3 बॉल खेळला आणि वैयक्तिक 16 वरती बॅटिंग करतोय. काय जबरदस्त बॅटिंग. 42 धावा बनल्यात. इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. कमालीची बॅटिंग. पाचवा बॉल. पुन्हा फुलटॉस समोर खेळलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक बनला दर्शक. अजून एक देखण्या स्ट्रोक. 4 धावा चौकार. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. फेर डिलिव्हरी आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल 46 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय कमळाकर. 2 चौकार आणि 2 षटकार. 4 बॉल आणि 20 वरती खेळतोय. 500चा स्ट्राईक रेट. शेवटचा बॉल. धावफलकावरती 46 धावा. पुन्हा उडवलाय. वा भाई, कमालीची बॅटिंग. अजून एक देखना स्ट्रोक. कमळाकर ऑन फायर. 6 धावा. 5 बॉल आणि 26 वरती बॅटिंग करतोय. नॉट आउट मॅच. पहिला डाव संपलाय. टाळ्या झाल्या पाहिजे कमळाकर साठी. 5 बॉल आणि 26 धावांची वादळी खेळी. पहिला डाव संपला आणि धावफलकावरती टोटल 52 धावा. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. गुडवनवाडी संघाचा कर्णधार आणि खरोंडवाडी संघाचा कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तिथे टॉस संपन्न केला जाईल. जे वाघोबा क्रिकेट संघ वाघ्याचीवाडी आयोजित शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष चषक 2026 पर्व पहिलं आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. काय जबरदस्त स्पर्धा आहे. आयोजन आणि नियोजन भरपूर चांगलं आहे.
जरी वाघ्याचीवाडी संघाने प्रथमच आयोजन केलंय परंतु स्पर्धा भरपूर चांगली आहे. 52 बनवल्यात आणि नागेवाडी सी संघाला जिंकण्यासाठी 53 धावांचं टार्गेट. चला सलामीची जोडी पाठवा आणि लगेच बॉल चेक करण्यासाठी द्या. खरोंडवाडी संघाचा कॅप्टन आणि गुडवनवाडी संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी जॉईंट व्हा. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना चला खरोंडवाडी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. गुडवनवाडी संघ कॅप्टन पाठवायचा आहे. दुसऱ्या राऊंडचे मॅच आयोजकांची सूचना आले. सामना 3 षटकाचा असेल. दुसऱ्या राऊंडचा आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आले. खरोंडवाडी विपक्ष गुडवनवाडी असा सामना पाहायला मिळतोय. जयराम दादा यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय. कॅमेरामनला विनंती असेल आपण फोकस करा टॉस बॉक्स कक्ष. 3 षटकाची मॅच असेल. गुडवनवाडी विपक्ष खरोंडवाडी. गुडवनवाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानाच्या आतमध्ये हा चौथा सामना आहे. काही कारणास्तव तिसरी मॅच थोडीशी अपूर्ण राहिलेली आहे. ती त्यानंतर खेळवली जाईल. लक्ष असू द्या. स्ट्रायकेला गणेश, नॉन स्ट्रायकला अरविंद. 24 बॉल आणि 53 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर जयराम. चोवीस बॉल 53 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट परंतु नागेवाडी संघाकडे सुद्धा क्षमता भरपूर आहे. सायकेला गणेश, नॉन सायकला अरविंद. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं षटक जयराम गावंडा एक यंगस्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने होतं विकेटचा मारा. चला स्पीडअप ठेवा. टाइम स्टार्ट केला जाईल. डामसेवाडी संघ लक्ष असू द्या. वेळेचं बंधन आहे लक्ष असू द्या. पहिला बॉल जयरामचा, ऑन सायकला गणेश. स्लोअर वन बॉल कव्हर मध्ये फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक धावतो योगेश आनंद आपण पाहू शकाल. इथे वा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय जबरदस्त सुरुवात करतोय गणेश. पहिल्याच बॉलवरती आक्रमण जयरामवरती चढवलं गेलंय. ऑन स्ट्राइकला पुन्हा गणेश. यावेळी जबरदस्त बॉल. इथून कमबॅक चांगलं राहिलंय जयरामचं. चौकार खाल्यानंतर इथून डॉट बॉल. टार्गेट सुद्धा मोठा आहे. दोन्ही संघ ताकदवार आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा जयराम. तिसरा बॉल सायकेला गणेश. यावेळेस अक्रॉस द लाईन देखण्या स्ट्रोक. फाईन लेगच्या गॅप मधून चेंडू गोळीच्या वेगाने परार. 4 धावा. नक्कीच वाघ्याचीवाडी टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॉल किती लांब गेला तरी ऑल भरपूर आहेत. लगेच बॉल आतमध्ये टाकला जातोय आणि इथून धावफलकावरती टोटल 8 धावा. 3 बॉल खेळलाय गणेश आणि 8 वरती बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गणेशची पाहायला मिळते.
काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. इथून बॉल आडला गेलाय दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा 2च्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती. 10 धावा बनल्या. सायकेलला गणेश, नॉन सायकला अरविंद. जोपर्यंत ही जोडी मैदानात असेल तोपर्यंत मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा जयरामचा पुढील बॉल गणेशसाठी. पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून डॉट बॉल. कमबॅक भरपूर चांगले राहिले. 2 चौकार काढल्यानंतर इथून आलेला डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. धावफलकावरती 10 धावा. 53 धावांचं टार्गेट आहे आणि सध्या धावफलकावरती 10 धावा. शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्लेचा. यावेळी झेलची संधी परंतु आवाक्याच्या बाहेर आहे. जबरदस्त रनिंग. 3 धावा कंप्लीट. 3च्या मदतीने टोटल फ्लाय झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. आता बॉल शिल्लक असतील 18 आणि नागेवाडी संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. म्हणजे ज्या सरासरीची गरज आहे त्या धावा मेंटेन केल्यात पहिल्या षटकामध्ये 13. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी भालचंद्र. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा बनल्यात. अजून 18 बॉल 40 ची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. कोणताही संघ कमबॅक करू शकतोय. 50% सामना आहे दोन्ही संघाकडे. 13 बॉल 13 धावा बनल्यात. आता 18 बॉल 40 चे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कोल भालचंद्र. पहिला बॉल गणेशसाठी. यावेळी शॉर्ट बॉल हलक्या हाताने टॅप केले. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर. चांगली फिल्डिंग. अवघी एकच धाव. प्रथमच आता स्ट्राईकवर आला अरविंद. कारण 7 बॉल पूर्ण खेळलाय गणेश आणि आता 8व्या बॉल वरती स्ट्राईकवर आलाय अरविंद हा फलंदाज. यावेळी शॉटम हुक केलाय. फटका फसलाय आणि तिथे साधा सोपा झेल ड्रॉप. साधा सोपा झेल सुटला गेला. क्रिकेटमध्ये कोणताही झेल सोपा नाहीये. जोपर्यंत आपण पकडत नाही ना तोपर्यंत झेल सोपा नसतोय. 2 बॉल फेकलेत आतापर्यंत. एकच धाव आले. तिसरा बॉल अरविंद साठी. यावेळी स्लॉट मध्ये जरूर आहे. उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथून एकच धाव. गणेशला माहित आहे स्ट्राईक आपल्याकडे ठेवावी लागेल. धावफलकावरती टोटल 15. बनल्यात. अजून मॅच आहे. सलामीची जोडी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना तोपर्यंत कोणताही संघ वापसी करू शकतोय. पुढील बॉल पुण्याच्या समोर ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. त्याचा मोबदला 2 धावा. 2च्या मदतीने टोटल फ्लाय झाले. धावफलकावरती 17. 17 म्हटला तर खतरा. येणारा बॉल कोणत्या संघासाठी खतरा असेल. ऑन साईकला गणेश आहे ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. पुढील बॉल. यावेळी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. खराब यष्टीरक्षण पाहायला मिळत आहे. इथून कमबॅक भरपूर चांगले राहिले भालचंद्रचं. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. 17 धावा. यावेळी झेल इथे संधी होती. डायरेक्ट हिट फलंदाज बाद.
चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने जवळ येऊन थांबायचं आहे. गुडवनवाडी विपक्ष खरोंडवाडी. गुडवनवाडी संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग असेल आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय खरोंडवाडी संघाला. कर्जत तालुक्यातील शेवटचा कोपरा आणि त्या कोपऱ्यावरती असणारा गाव खरोंडवाडी. त्यांची मॅच नक्कीच पाहायला मिळेल. याच विभागातील गुडवनवाडी त्यांना फाईट करेल खरोंडवाडी आणि हा सामना 3 षटकाचा असेल. बारा बॉल आणि नागेवाडी सी संघाला 36 धावांची गरज आहे, म्हणजे 18-18ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार मारणं बंधनकारक असेल. गोलंदाजी मार्कवर कैलास पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, कमालीची गोलंदाजी नाहीये, परंतु इथे फलंदाज गणेशला मोठा फटका खेळता आला नाही. इथून डॉट बॉल. आता 11 बॉलच्या 30चं समीकरण. गोलंदाजी मार्कोय कैलास आपण पाहतोय, जो एक सलामीला खेळाडू गेला होता परंतु सोस्त्यात बाद झाला होता. इथे जबाबदारी दिली तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा फुलटॉस, वारंवार फुलटॉस पाहायला मिळतं. लॉंग ऑफ मध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप चांगला आहे. एक धावाने इथून गणेश धावबाद. काय जबरदस्त फिल्डिंग लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याच्या नादात गणेश बाद झालाय. धावफलकावरती 18 धावा. न्यू बॅटर इंटर झालाय आपण पाहतोय. प्रशांत, याही खेळाडूकडे क्षमता आहे परंतु सध्या संघ अडचणीत आहे. 18 धावा बनल्यात. आता जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 35 धावांची गरज. मॅच बनू शकते परंतु मैदानाच्या आतमध्ये जिद्द ठेवावी लागेल फलंदाजाला, कारण क्रिकेटमध्ये कोणताही संघ हलका नाहीये. पुढील बॉल कैलासचा ऑनस्ट्राइकला. फलंदाज किशोर समोर उडवलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये भालचंद्र. थोडीशी खराब फिल्डिंग. 2 धावा. किशोरच्या बॅटमधून 2 धावा आणि 2च्या मदतीने टोटल 20 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. 9 बॉल 33. एखादा षटकार मॅचचा चित्र बदलू शकतोय. गोलंदाजी मार्कवर कैलास. पुलर लेनचा बॉल, कमालीचा बॉल. इथून आलाय डॉट. आता 8 बॉल आणि 33 धावांची गरज. आठ बॉल 33. सायकेला किशोर आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे थोडाफार, परंतु गोलंदाज रनअप मध्ये थोडासा चुकी करतोय. 8 बॉल आणि 33चं समीकरण. जर या 2 बॉलवरती 2 षटकार आले ना तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली पाहायला मिळेल. यावेळेस गती परिवर्तन, परंतु वाईड बॉल. अतिरिक्त धाबेने टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 21 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 32 धाब्यांची आवश्यकता. बॉल शिल्लक असतील इथून 8 आणि धाबा बनवायच्या 32. कैलासचा 5वा बॉल किशोरसाठी. पुन्हा चांगला फटका आहे डीप मिड विकेट मध्ये. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग. इथून एकच धाव. एका धावेने टोटल प्लाय झाले 22 या अंकावरती. आता 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज. 7 बॉल 31. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल टीम नागेवाडीसाठी. 7 बॉल 21 धावा. इथून 31 धावा बनल्या जातील का? एखादा षटकार येईल का? 7 बॉल 31. पुलर लेनचा बॉल. पुन्हा फटका कमालीचा आहे. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती टोटल
23 झाल्यात आणि आता 6 बॉल आणि 5 षटकारांची गरज. 6 बॉल 30 धावा. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने जवळ येऊन थांबा. एका साईडला टीम असेल गुडवणवाडी तर कर्जत तालुक्यातील शेवटचं टोक त्यांना पार्ट करेल खरोंडवाडी. दोन्ही टीमला विनंती आहे आपण जवळ येऊन थांबा. जशी ही मॅच संपेल तशी लगेच आपण फिल्डिंगसाठी गुडवणवाडी संघाने तयार राहायचं आहे. जवळ येऊन थांबायचं आहे. दोन्ही टीमला विनंती आहे. गोलंदाजी मार्कवर सूरज. शेवटचे 6 बॉल 30 धाब्यांची गरज. समोर फटका कमालीचा आहे. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक आहे. उचलफेक करीपर्यंत घेतली जाईल अवघी सिंगल. पाच बॉल आणि आता 29 ची गरज. चला गुडवणवाडी आणि खरोंडवाडी संघ आपण जवळ येऊन थांबायचा आहे. 3 षटकाची मॅच. यावेळेस दांडी उडवले. मागचा दरवाजा उघडा. चोर आला आणि चोरी करून गेला. फलंदाज त्रिफळाची. न्यू बॅटर राहुल आहे. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धाबांची गरज. म्हणजे इथून आता नागेवाडी संघाला जर मॅच जिंकायची असेल ना तर बाबा चमत्कार करावा लागेल. 4 बॉल 29. इथून अजून एक जबरदस्त बॉल. कमालीची गोलंदाजी सूरज गावंडा पाहायला मिळतोय. आता 3 बॉल 29. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ जवळ येऊन थांबा. 3 बॉल 29. इथून चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. आता पूर्णपणे मॅच एकतर्फी पाहायला मिळते. आता बॉल शिल्लक असतील 2 धावा बनवायच्या. आता 28. जशी ही मॅच संपेल ना लगेच गुडवणवाडी संघाने फिल्डिंग साठी जायचंय. सामना 3 षटकाचा असेल. इथून फटका फसला. जेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज आणि मिड विकेट मध्ये आपण पाहू शकाल तिथे महेश होता. जे ड्रॉप झाले. इथून एकच धाव आले आणि 1 बॉल शिल्लक आहे. मॅच पूर्णपणे आता झुकले. पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे 1 बॉल आणि जिंकण्यासाठी. वाईड बॉल. अतिरिक्त धावेने टोटल धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी. गोलंदाजी मार्कवर सूरज. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून मॅच संपुष्टात आले. मॅच फिनिश. जिंकलेल्या डामसेवाडी संघाचं अभिनंदन. हरलेल्या नागेवाडी सी संघाचं गोडसं कौतुक. आणि या मॅचचा हिरो ठरतोय कमल.